हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरला आपण ॲनिमल क्लासिफिकेशनचा फर्स्ट टाईप बघितला, फायलम पोरीफेरा. ह्या लेक्चरला आपण बघणार आहोत फायलम निदारिया. नाव ऑल अबाउट निडारिया इज दे आर ॲक्वॅटिक, मोस्टली मराईन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर फॉर्म्स. म्हणजे ते जनरली पाण्यात सापडतात, समुद्राच्या पाण्यातही असतात आणि फ्रेश वॉटरमध्ये पण ते फॉर्म होतात. दे आर सेसाईल ऑर फ्री स्विमिंग. सेसाईल मीन्स ते एका जागेवर फिक्स पण असतात किंवा फ्री स्विमर्स पण असू शकतात. दे शो रेडियल सिमेट्री अँड आर डिप्लोब्लास्टिक विथ ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. आता त्यांची रेडियल सिमेट्री दाखवतात ते, आणि ते डिप्लोब्लास्टिक आहे. डिप्लोब्लास्टिक मीन्स हॅविंग टू लेयर्स अँड विथ ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. Animals exhibit two body forms. Polyp is cylindrical form. म्हणजे या प्रकारातले जे निडारियाचे ॲनिमल्स असतात ते दोन बॉडीचे फॉर्म दाखवतात. एक म्हणजे पॉलिप, आणि पॉलिपचे सिमेट्री कशी असते तर ते सिलेंड्रिकल फॉर्ममध्ये असतात. त्याचं एक्झाम्पल आहे हायड्रा. अँड मेडुसा इज अम्ब्रेला लाईक. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑरेलिया जेलीफिश. म्हणजे इथे निडारियामध्ये दोन प्रकारचे फॉर्म्स आपल्याला आढळतात. एकाच प्रकारचे नसतात, दोन प्रकारचे फॉर्म्स असतात. एक पॉलिप म्हणजे त्यांचा फॉर्म असतो सिलेंड्रिकल, आणि दुसरा मेडुसा म्हणजे त्याचा फॉर्म असतो अम्ब्रेलासारखा. अम्ब्रेला लाईक म्हणजे छत्रीसारखा त्याचा स्ट्रक्चर असतं. ते जेलीफिश आपण बघितलेले, आपल्या ओळखीची जेलीफिश. नाव बॉडी कॅव्हिटी इज मीन फॉर सर्क्युलेशन ॲज वेल ॲज डायजेशन. आता ती बॉडी कॅव्हिटी जी असते ती कशासाठी असते तर ते सर्क्युलेशन पण होतं त्यात आणि डायजेशन पण होतं फूडचं. हेन्स कॉल्ड गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी ऑर कोइलेंटेरोन. म्हणूनच त्याला काय म्हणतात, तिथं सर्क्युलेशन पण होतं आणि डायजेशन पण होतं बॉडी कॅव्हिटीमध्ये, म्हणून त्याला काय म्हणतात तर गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी पण त्याला असं म्हणतात. टेंटॅकल्स बिअर निडोब्लास्ट ऑर स्टिंगिंग सेल्स विच आर मींट फॉर एन्कोरेज, ऑफन्स अँड डिफेन्स. आता इथे काय होतं, जे निडोब्लास्ट किंवा त्याला स्टिंगिंग सेल्स असंही म्हणतात, ते त्यांना टेंटॅकल्स असतात. ते कशासाठी उपयोगी पडतात तर ऑफन्स अँड डिफेन्स, म्हणजे प्रोटेक्शनसाठी, एकंदरीत प्रोटेक्शनसाठी ते वापरतात. निडारियन्स रिप्रोड्यूस बोथ सेक्स्युअली अँड असेक्स्युअली. म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन जे असतं ते बोथ टाईपने होतं. असेक्स्युअली रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय बडिंग अँड रिजनरेशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय गॅमेट फॉर्मेशन. इथे असेक्शुअल प्रोडक्शन जे असतं ते बर्ड्स फॉर्म होतात असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये, आणि अशा प्रकारे रिजनरेशन होतं. तर तेच सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं तर गॅमेट फॉर्म होतात आणि मग नंतर रिप्रोडक्शन होतं. दे एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ पॉलिपॉइड जनरेशन विथ मिड्युसाइड जनरेशन. ते दोघं जनरेशन दाखवतात, पॉलिपॉइड जनरेशन पण दाखवतात आणि मेडुसाइड जनरेशन पण दाखवतात. दोघं पद्धतीचं अल्टरनेट दाखवतात. दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड मेटाजिनेसिस. हे दोघं जनरेशन दाखवल्यामुळे त्या फेनॉमेनॉनला काय म्हटलं गेलं आहे तर मेटाजेनेसिस असं म्हटलं जातं आहे. म्हणजेच काय तर पॉलिप्स प्रोड्यूस मेड्युसाई असेक्शुअली अँड मेड्युसाई प्रोड्यूस पॉलिप्स सेक्शुअली. म्हणजे इथे काय होतं आहे, जे पॉलिप्स आहेत, जो पॉलिप्सचा त्यांचा पॉलिप्सचे जे फॉर्ममध्ये असतात ॲनिमल्स, ते काय प्रोड्यूस करतात तर ते मेड्युसाई प्रोड्यूस करतात असेक्शुअली. अँड जे मेड्युसाई असतात ते काय प्रोड्यूस करतात तर पॉलिप्स
प्रोड्यूस करतात सेक्शुअली, म्हणून त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात तर मेटाजेनेसिस. त्याचे ॲबिलिटी जी असते त्या ॲबिलिटीला मेटाजेनेसिस असं म्हणतात. त्याचं एक्झाम्पल आहे ओबेलिया, हे गुड एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. आता आपल्याला एक्झाम्पल म्हणून डायग्राम दिले आहेत ऑरेलियाची आणि निडोब्लास्टची. त्यात ऑरेलियाची बघा, तर तिथे अम्ब्रेलर सरफेस दिसतोय आपल्याला, अम्ब्रेला लाईक सरफेस दिसतोय, त्याला काय म्हणतात ते अम्ब्रेलर सरफेस. मार्जिनल लॅपेटे सब अम्ब्रेलर सरफेस आहे. मार्जिनल टेंटॅकल्स आहेत, हे टेंटॅकल्स जे कशासाठी यूज केले जातात तर डिफेन्ससाठी यूज केले जातात. आणि ओरल आर्म्स आहेत त्याचे. आणि निडोब्लास्टमध्ये दोन फिगर दाखवले आहे. बिफोर डिस्चार्ज म्हणजे डिस्चार्ज होण्याच्या आधीची एक फिगर आहे, आणि आफ्टर डिस्चार्ज नंतर ती जी मधली गुंडाळलेली बॉडी आहे ती बाहेरच्या साईडला येते. थ्रेड ट्यूब, ओपेराकोलम, स्पाइन्स, स्टायलेट, रिफ्रॅक्टाइल रॉड्स, लॅसो, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस. हे झालं निडारियाबद्दल. आता आपण पुढचं टाईप बघणार आहोत, फायलम टिनोफोरा. These are commonly called comb jellies or sea walnuts. These are exclusively marine free swimming animals, म्हणजे जनरली जास्त करून समुद्राच्या पाण्यात आढळतात आणि फ्री स्विमिंग ॲनिमल्स आहेत. बॉडी इज डिप्लोब्लास्टिक, रेडिली सिमेट्रिकल विथ ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. डिप्लोब्लास्टिक आहेत, रेडिली सिमेट्रिकल आहेत ते, आणि विथ ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ॲनिमल्स हॅव टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. लोकोमोशन इज कॅरीड आउट बाय 8 rows ऑफ सिलेटेड कॉम्ब प्लेट्स. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांचं मूवमेंट होण्यासाठी ते काय वापरतात तर 8 rows ऑफ सिलेटेड कॉम्ब प्लेट, म्हणजे अशा प्लेट आहेत त्याच्या 8 rows प्लेट आहेत, सिलेटेड कॉम्ब प्लेट म्हणतात त्याला. त्याच्या साहाय्याने ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. कॅरेक्टरिस्टिक्स फीचर ऑफ टिनोफोर्स इज बायोल्युमिनेसेन्स. आता बायोल्युमिनेसेन्स म्हणजे काय तर दी बायोकेमिकल इमिशन ऑफ लाईट. जसं फॉर एक्झाम्पल फायरफ्लाईज, म्हणजे आपण ते काजवे म्हणतो, जसं काजव्यांना ते असे लिक्विड सिक्रेट करतात आणि त्याच्या ते चमकतात, तर हे टिनोफोर्स हे जनरली बायोल्युमिनेसेन्स असतात, म्हणजे हे सुद्धा चमकतात. हे त्याचं स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. लाईक निडारियन्स, टिनोफोर्स also exhibit extra and intracellular digestion. आता निडारियन्स सारखंच टिनोफोर्ससुद्धा एक्स्ट्रासेल्युलर आणि इंट्रासेल्युलर डायजेशन दाखवतात. रिप्रोडक्शन इज सेक्शुअल विथ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. आता इथे काय होतं आहे तर रिप्रोडक्शन हे सेक्शुअली होतं आहे, पण इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपमेंट ही डायरेक्ट नाही होते. तर निडोब्लास्ट आर अब्सेंट, हेन्स दीज आर कॉल्ड ॲक्निडरिन्स. आता इथे काय होतं आहे तर निडोब्लास्ट हे अब्सेंट आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात तर ॲक्निडरिन्स असंही म्हणतात. इन्स्टेड दे हॅव कोलोब्लास्ट. आता निडोब्लास्टच्या जागेवर त्यांना काय असतं तर कोलोब्लास्ट असतात, म्हणजे असं स्टिकी सेल्स असतात. ते कशासाठी उपयोगी पडतात तर टू कॅप्चर द प्रे. म्हणजे आता छोटे कीटक किंवा जे त्यांचं फूड मटेरियल असतं ते पाण्यामध्ये त्यांच्यावर स्टिक होतं, चिटकतं, आणि मग ते कॅप्चर करतात आणि खातात. त्याच्यासाठी त्यांना कोलोब्लास्ट असं म्हटलं जातं, आणि ते दिलेलं आहे त्यांना कशाच्या जागेवर इन्स्टेड ऑफ निडोब्लास्ट. टिनोफोरा इज रिप्रेझेंटेड बाय व्हेरी फ्यू मेंबर्स, हेन्स इट इज कन्सिडर ॲज वन ऑफ द मेजर फायला. आता टिनोफोरा जे असतात त्याचे खूप कमी मेंबर्स आहे, म्हणजे त्याच्या खूप कमी प्रजाती किंवा जाती आहेत, त्याच्यामुळे त्याला काय सांगतात तर तो
मायनर फायला म्हणून त्याला बघितलं जातं. आता फॉर एक्झाम्पल प्लुरोब्रांचिया दिलं आपल्याला आणि टिनोप्लाना दिलेलं आहे. डायग्राममध्ये बघा कोलोब्लास्ट दिलं आहे. कोलोब्लास्टमध्ये ते म्हटलं आहे त्यांनी प्लुरोब्रांचिया पाण्यामध्ये चमकतोय, म्हणजे तो कोणतंही टेंडन्सी दाखवतोय तर बायोल्युमिनेसन्स दाखवतोय, म्हणजे तो स्वतःचा लाईट जनरेट करतोय. आता कोलोब्लास्टच्या डायग्राममध्ये बघा तिथे म्हटलं आहे सेक्रेटरी अधेसिव्ह ग्रॅन्युल्स आणि अधेसिव्ह ग्रॅन्युल्स असं दाखवलं आहे आपल्याला. तर तिथे असं स्टिकी सेल्स हे फॉर्म होतात, त्याच्यामुळे त्याच्यावर बारीक कीटक बसतात आणि ते चिटकतात, स्टिक होतात आणि ते त्यांना फूड म्हणून खाता येतात. न्यूक्लियस हा प्रेझेंट आहे, स्पायरल फिलामेंट आहेत, न्यूरॉन्स आहेत, रूट आहे, कवरिंग सेल्स आहेत, असं डायग्राम आहे. हे सगळं झालं टिनोफोराबद्दल. आजच्या लेक्चरला आपण 2 टाईप्स बघितले, फायलम निडारिया आणि फायलम टिनोफोरा. पुढच्या लेक्चरला आपण पुढचे टाईप्स बघू. याच्यावर काही प्रॉब्लेम असतील तर विचारा. थँक्यू.